भाजी ना मी बनवली बट मला थोडं डाऊट छान झाली की नाही, खाऊन बघूया. किचनमध्ये व्लॉग्स बनवायला खूप जास्त मजा येते. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज फायनली आता एक्झाम सीझन आहे आणि आता आमचे लेस दॅन अ वीक आय हॅव माय एक्झाम्स. सो मला खूप जास्त टेन्शन येते की पेपर कसे असतील किंवा काय असतील. बट आय हॅव स्टार्टेड स्टडिंग अँड थोडा आता बॅलन्स झालेलं आहे. ब्लॉग स्टार्ट करते. सो लेट्स डू अ स्टडी ब्लॉग. तर आत्ता वाजले सकाळचे 10 आणि मी सगळं आवरलं आहे. माझं आंघोळ वगैरे पण झाली. आता माझा चहाचा टाईम, सकाळचा चहा. त्यानंतर मी थालीपीठ खाल्लं, माझ्या आजीने बनवलं होतं. फर्स्ट मी आज स्टार्ट करणार आहे OS, कारण तोच आमचा फर्स्ट पेपर आहे. त्यानंतर DBMS आहे, नंतर थेरॉटिकल, मग मॅथ्स वगैरे असे सब्जेक्ट्स आहेत आहे. आणि आता थोडं टेन्शन येतं की एक्झाम जवळ येते वगैरे वगैरे. बट टेन्शन नाही घ्यायचं आहे. वी हॅव टू स्टडी. दिस इज द ओनली ऑप्शन आपल्याकडे उरलेला आहे. सो लेट स्टार्ट आर ब्लॉग. बोलता माझा चहा पण थोडा थंड होऊन गेलेला आहे, बट इट्स ओके. मी हा चहाचं कप धुवून वगैरे ठेवणार आहे. आणि हे क्यूटेड दिसतोय ना, हे माझ्या बहिणीचे कारनामे. लेट्स वॉश. आजी ना खूप जास्त फोन ॲडिक्टेड आहे. म्हणजे ती पण, आपण कसे यूट्यूबवरती शॉर्ट्स बघतो, व्हिडिओज बघतो, तर तिला पण हे बघायला खूप जास्त आवडतं. अँड शी ऑल्सो वॉचेस. त्यासाठी आम्ही तिला फोन घेतला होता आणि ती आता सगळं शिकून गेलेली. म्हणजे आपण म्हणतो ना, आजकालच्या मॉडर्न आहेत, ज्यांना येत नाही बट आता सगळं शिकतायत आणि इट्स गुड थिंग. तर गाईज मी आत्ता आहे किचनमध्ये आणि आत्ता ना मी सगळा स्वयंपाक बनवते, कारण माझी मम्मी त्यांना थोडं बाहेर जायचं आहे म्हणून ते म्हटले की तू बनव, म्हणून मी सगळं बनवणार आहे. तर आत्ता मी पोळीचं पीठ वगैरे मळलं आणि पोळ्या गेलेल्या आहे. आणि आत्ता मी हे करणार आहे, काय म्हणता, भाजी. तर इकडे ना आमच्याकडे थोडासा हा चना होता, काल त्याची भाजी केली होती, बट थोडासा फ्रीजमध्ये उरला होता. सो मला असं वाटलं की चना, असं मस्त चना फ्राय बनवूया. आणि त्यासाठी मी इकडे कांदा कापते आहे, त्यानंतर थोडं लसूण पण सोललं आहे आणि एक टोमॅटो, म्हणजे असं थोडंसं ग्रेव्ही. त्यासाठी आणि इतके जास्त टमाटे, बट मी एकच टाकणार आहे कारण त्याची क्वांटिटी थोडी कमी आहे चण्याची. जास्त असतं तर जास्त टाकले. लेट्स कट इट. तर गाईज फायनली इट्स टाईम टू मेक. आणि इग्नोर द बॅकग्राऊंड, खूप जास्त पसार आहे. तर आता मी सगळ्यात पहिले हे चना आहे ना, हा करणार आहे कुक, म्हणजे त्याचा चना फ्राय बनवणार आहे. तर सगळ्यात पहिले इकडे मी आता इकडे तापत ठेवली आहे. ॲक्च्युली अशी किचनमध्ये व्लॉग्स बनवायला खूप जास्त मजा येते. आपण आता लेट स्टार्ट करूया. सगळं तेल वगैरे सगळं टाकणार आहे. त्यानंतर मी हे असं छान चॉप केलेलं आहे, दोघं पण. कांदा पण आहे आणि टोमॅटो एकदम असं छान बारीक कापलेला आहे. आणि लसूण पण एकदम बारीक कापलेला आहे, कारण तो असं जाडजाड असला ना की तो असं चांगला नाही लागत, म्हणून एकदम बारीक कापला आहे. बटाटे याच्यात, कारण ते पाण्यात ठेवले, काळे नको पडायला. जम आता हे 4-5 दिवसात, बट अभ्यास आहे. आधी हे करून घेऊया. तेल तापलेलं आहे, हे जिरा मोहरी टाकते फर्स्ट. असं फ्राय होतंय. चना टाकणार. चना म्हणजेच हरभरे. काय इकडे हे ऑलमोस्ट झालेलं आहे पकून. मी आता याच्यात थोडी हळद टाकणार आहे, एकदम थोडीशी, चिमूटभर. लगेच मीठ टाकून देऊ, म्हणजे ते लवकर शिजेल थोडंसं. आता आपल्याकडे टाइम पण कमी. हे चना झालेले आहे ऑलमोस्ट. मी आता दुसऱ्या साईडला लगेच बटाट्याची भाजी करायला टाकणार आहे. माझं फायनली हे चना फ्राय झालेलं आहे आणि एकदम छान असं सर्व केलेलं आहे. ते मी आत्ता खाणार आहे. अँड लेट मी टेस्ट कसं झालं आहे माझ्या हाताचं. एक नंबर, खूप भारी बनलं. त्या भाजी होती अजून, तोपर्यंत हे खाऊन बघितलं की कसं झालं आहे. चना पण ठेवायला लागेल, मी एकटंच खाऊन चालणार नाही. फायनली इट्स टाईम टू टेस्ट स्वतःच्या हाताचं जेवण कसं झालं बघूया. भाजी ना मी बनवली, बट मला थोडं डाऊट छान झाली की नाही, खाऊन बघूया तर समजेल. चांगली, थोडं मीठ कमी, फक्त मीठ वरून टाकून घेता येईल, पण बाकीची ठीक आहे. चना तर ऑलरेडी खूप भारी झालेलं आहे. सो आता मी जेवण करून घेणार पटकन आणि एकदम फटाफट अभ्यासाला बसावं लागणार आहे. टाईम खूप कमी राहिलेला आहे. तेच फायनली माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता फायनली वेळ झालेली आहे अभ्यास करायची. तर मी सगळ्या माझ्या नोट्सच्या ना प्रिंटआउट्स काढून आणखी इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स काय काय आपल्याला करावे लागतील वगैरे. तर त्यानुसार आता आपण स्टार्ट करूया. लेट स्टार्ट. आता वाजले ऑलमोस्ट संध्याकाळचे 4 आणि इट्स टाईम फॉर चहा. माझा पिऊन झालेला आहे. तर मी दिवसभर दुपारभर अभ्यासच करत होते
आणि आय एम लिटल बोर्ड नाव. म्हणजे आता मला कंटाळा आला आहे तेच वाचून तेच करून. बट कंटाळा येऊन चालणार नाही, आम्हाला अभ्यासच करावा लागणार आहे. बट आत्ता मी माझ्या घरच्यांसोबत थोडं बाहेर चालली आहे, म्हणून मी हा स्टडी ब्लॉग इथे कंक्लूड करते आहे. आय होप यू लाईक द व्हिडिओ. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आता एक्झाम सीझन आहे. सो तेच ब्लॉग सगळे येणार आहे, स्टडी ब्लॉग आणि एक्झामचा डे कसा होता, एक्झाम पेपर कसे जातात. मी इथे जायचं आहे ना, तर मग त्याची तयारी करणार आवरायचं. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. यू लाईक इट, मेक शुअर सबस्क्राईब आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.